नमस्कार मित्रांनो, तो वेलकम बॅक टू टी कोड 1122 चॅनल. तर आज आपण बघणार आहोत लिनक्सचा डे 3. तर आज आपण बघणार आहोत लिनक्समध्ये नक्की फाईल सिस्टम काय असतं. तर तुम्ही जर माझा मागचा व्हिडिओ पाहिला नसेल तर मागचा व्हिडिओ पाहून नक्की परत या व्हिडिओवर पाहायला या. बिकॉज मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला लिनक्सच्या बेसिक कमांड आणि आर्किटेक्चर मराठीमधून समजवलेलं आहे. तर आज आपण बघूयात नक्की फाईल सिस्टम काय असतं. तर फाईल सिस्टम इन लिनक्स बघूया. तर त्याच्या अगोदर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. जसं आहे रूट. ठीक आहे, रूट म्हणजे काय आहे तर रूट म्हणजे एक राजा. अजून करा एक राजा आहे, त्याचे शिपाई आहे. ठीक आहे, आता मला सांगा राजाकडे काय असतं. राजाकडे असतं थ्रोन. राईट, थ्रोन म्हणजे त्याची टोपी जी खूप जास्त पॉवरफुल असते, तेव्हाच तो राजा म्हणून मानला जातो. तर आता राजाला काही प्रिव्हिलेजेस आहेत, बरोबर. जसं राजा डिसिजन घेऊ शकतो किंवा एक इम्पॉर्टंट असं त्याच्याकडे एक स्पेशल प्रिव्हिलेजेस आहेत. तसं शिपाईकडे आहे का? शिपाई राजाच्या गद्दीवर बसू शकतो का? नाही, बरोबर. तसं फक्त राजाच हा त्या राजाच्या गद्दीवर बसू शकतो. तसंच लिनक्स मध्ये पण आहे ना, रूट म्हणजे कोण आहे? राजा आहे. त्याच्याकडे पॉवरफुल अशा प्रिव्हिलेजेस आहेत. तर जे रूट शिपाई करू शकत नाहीत, म्हणजेच लिनक्स मध्ये दुसरं कोणी युजर करू शकत नाही, ते रूट युजर करू शकतो. तर आय होप तुम्हाला हे रूट कळालं असेल. आणि जर तुम्हाला रूटचे प्रिव्हिलेजेस पाहिजे असतील तर तुम्ही सुडो हे पुढे लावून टेम्पररी ऍक्सेस घेऊ शकतात. तर त्यानंतर बघूया लिनक्सची फाईल सिस्टम. आता लिनक्स मध्ये कसं आहे, सगळं आहे ना रूट स्लॅशनी चालू होतं, म्हणजेच रूट पासून चालू होतं. स्लॅश हे काय म्हणजे स्लॅशच्या पाठीमागे काहीच नाहीये मित्रांनो. स्लॅश पासूनच तुमचं सगळं फाईल सिस्टम, फाईल हायरार्की चालू होणार लिनक्सची. आता इथे बघा स्लॅश आहे. ठीक आहे, तर यापासूनच सगळं चालू होणार. तर याच्यामध्ये रूट एक असते, रूट डिरेक्टरी एक असते. ठीक आहे, जर तुम्ही बघितलं सीडी ls करून जर कमांड मारली तर तुम्हाला हे सगळे फोल्डर्स दिसतील. तर हे एक एक फोल्डर आपण बघूया की त्या फोल्डरचं नक्की काय काम आहे. आता विंडोज मध्ये जसं सी ड्राईव्ह आहे. ठीक आहे, सी ड्राईव्ह तुम्ही वापरला असेल विंडोज मध्ये. आता विंडोज मध्ये जसं सी ड्राईव्ह आहे त्याच्यामध्ये काय असतं, सगळ्या कॉन्फिगरेशनच्या फाईल्स असतात. म्हणजे विंडोज मध्ये एकच ड्राईव्ह सगळं काम करत असतो. हे सगळे फोल्डर्स आहेत ना, तुम्ही ls केल्यानंतर तुम्हाला बघायला भेटतील. आता एक एक फोल्डरचं आपण काम काय आहे ते बघूया. ठीक आहे, जसं विंडोज मध्ये मी तुम्हाला सांगितलं, विंडोज मध्ये सी ड्राईव्ह मध्ये सगळ्या फाईल्स असतात आणि सी ड्राईव्ह हे सगळं काम करत असतो. तसंच लिनक्स मध्ये मित्रांनो, लिनक्सनी काय म्हटलंय की तू एक एक काम नको, एकच डिरेक्टरी एक काम नको करू. तू काय कर, सगळे फोल्डर्सला एक 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 काम वाटून दे, म्हणजे डिस्ट्रीब्यूट कर आणि प्रत्येक फोल्डरचं एक वेगळं काम आहे. तर एक एक फोल्डरचं आपण काम बघूयात. तर स्लॅश बिन या फोल्डरमध्ये काय असतं मित्रांनो, बायनरीज असतात. सगळ्या बायनरीज तुम्हाला स्लॅश बिन या फोल्डरमध्ये तुम्हाला बघायला भेटतील. ठीक आहे, त्यानंतर एक फोल्डर आहे एस बिन नावाचा. आता एस बिन मध्ये काय आहे तर सगळ्या सिस्टमच्या बायनरीज ह्या एस बिन मध्ये आहेत. तर एस बिन मध्ये सगळ्या सिस्टमच्या बायनरीज या स्टोर्ड असतात. ठीक आहे, त्यानंतर आहे स्लॅश ईटीसी. ईटीसी मध्ये सगळ्या कॉन्फिगरेशनच्या फाईल्स आहेत. सिस्टमच्या कॉन्फिगरेशनच्या फाईल्स ईटीसी फोल्डर मध्ये स्टोअर केल्या जातात. त्यानंतर आहे स्लॅश होम डिरेक्टरी. स्लॅश होम डिरेक्टरी म्हणजे एक युजरची होम डिरेक्टरी म्हणून ओळखली जाते. तर युजरची सगळी होम डिरेक्टरी या स्लॅश होम या फोल्डरमध्ये ठेवली जाते. त्यानंतर आहे स्लॅश टेम्प. स्लॅश टेम्प मध्ये सगळ्या टेम्पररी फाईल स्टोअर होतात स्लॅश टेम्प नावाच्या फोल्डरमध्ये. ठीक आहे, त्यानंतर आहे स्लॅश बूट. आता या बूट मध्ये जेव्हा तुम्ही सिस्टम बूटिंग करता किंवा रिस्टार्ट करता किंवा शटडाऊन करता, त्यामध्ये सिस्टमला कसं कळणार की बूट करायचंय किंवा हे करायचं. तर बूटिंग रिलेटेड फाईल सगळ्या ज्या आहेत मित्रांनो, या बूट नावाच्या डिरेक्टरीमध्ये ठेवल्या जातात. स्लॅश वॅर मध्ये सगळ्या व्हेरिएबलचा डेटा, लॉग्स, डेटाबेस डिटेल्स हे सगळे फाईल्स स्लॅश वॅर या फोल्डरमध्ये ठेवल्या जातात. तर आय होप तुम्हाला ही फाईल सिस्टम समजली असेल. जर तुम्हाला काही शंका किंवा काहीही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. मी तुम्हाला नक्की त्याचा आन्सर करेल. आणि या फाईल सिस्टम मध्ये तुम्हाला जर काही अडचण आली किंवा समजलं नाही तरी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा किंवा इंस्टाग्रामला मला रीच आउट करा. मी नक्की तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीन.
आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर हिट करा लाईक बटन आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि शेअर करा त्या मित्रासोबत ज्याला मराठीमधून लिनक्स शिकायचं आहे. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.